तर आपण पाहतोय या ठिकाणी श्रीनगरमध्ये आता सर्वच पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि जे मृत होते त्यांना आता या ठिकाणी श्रीनगरच्या एअरपोर्टवरती ते पार्थिव नेण्यात येत आहेत। आणखी काही या ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी हे एअरपोर्टच्या दिशेने सर्व चाललेले आहे, त्यामुळे संपूर्ण जी सुरक्षा आहे ती चोख व्यवस्था करण्यात येत आहे। पुलगामा येथे झालेल्या या हल्ल्यातील जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांचे पार्थिव होते जे आता पुन्हा जे मुंबई असो किंवा पुणे असो त्या ठिकाणी नेण्यासाठी या ठिकाणी मदत केली जात आहे। काही पर्यटकांना पुन्हा परतीचा प्रवास करण्यासाठी विशेष विमानं देखील सोडण्यात आलेली आहेत। जे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांना देखील या ठिकाणी सोडण्यासाठी विशेष व्यवस्था ही करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच कालच्या या घटनेनंतर या श्रीनगरमध्ये एक चिंतेचं त्याचबरोबरचं भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूण जवळपास 27 जणांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा समावेश असल्याचं कळतं आहे। त्यामुळे एकूण डोंबिवलीतले 3, पनवेलमधील 1 आणि पुण्यातील 2 अशा जवळपास मृतांचा आकडा आतापर्यंत समोर आलेला आहे। आणि याच ठिकाणी आता स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे, त्या ठिकाणचा संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। आज देखील या ठिकाणी स्थानिक प्रशासनासोबत त्यांची बैठक होणार आहे। त्याचबरोबर या घटनेनंतर संपूर्णतः काश्मीरमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं होतं सर्वच पार्ट्यांकडनं आणि त्यानुसार या ठिकाणी बंद हा तत्काळ पाडण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।